आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप हो या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. चला आपण सर्व मिळून जिवंत देवाची स्तुती करूया, परमेश्वराचा धन्यवाद करूया, परमेश्वराचं नाव उंच करूया, कारण तो स्तुती योग्य परमेश्वर आहे आणि तो गौरवाने भरलेला असा आमचा जिवंत बाप आहे. त्या परमेश्वराचं गौरव करणे, त्याची स्तुती करणे आम्हा सर्वांचं कार्य आहे. आणि विशेष प्रकारे जे तुम्ही संपूर्ण प्रेक्षक आहात, तुम्ही सर्वांनी हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे की एका जिवंत देवाला धन्यवाद देणे, त्याची स्तुती करणे. कारण ज्याने आम्हाला निर्माण केलेला आहे तो परमेश्वर आम्हावर प्रीती करणारा आहे, आमची काळजी घेणारा आहे. लक्षात घ्या, संपूर्ण विश्वासणाऱ्यांवर त्याची प्रीती आहे, पण अजूनही ज्यांनी त्याचा स्वीकार केला नाही त्यांच्यावरही तो प्रीती करीतो. आणि लक्षात घ्या, पवित्र वचन विशेष प्रकारे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त पाप्यास तारावयास जगात आला, पापी लोकांना तारण देण्यासाठी, पापी लोकांना पापापासून सुटका देण्यासाठी प्रभू ख्रिस्त जगामध्ये आला. याचं मुख्य कारण आहे जिवंत परमेश्वराची प्रीती जी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. पण त्याची इच्छा आहे की सर्वांनी त्याच्या प्रीतीला ओळखावं, त्याचं पवित्र जीवन काय आहे हे प्रत्येकाने समजून घ्यावं. यासाठी आजचा संदेश तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे की पवित्र जीवन जगण्याचे कोणते नियम आहेत की आम्ही पवित्र जीवन जगू शकतो. आपण प्रार्थना करूया आणि आजच्या आपल्या संदेशाकडे आपलं लक्ष विशेष प्रकारे केंद्रित होण्यासाठी आणि ती वचनं आमच्या अंतःकरणामध्ये स्थिरावण्यासाठी आपण जिवंत परमेश्वराकडून सहाय्य मागूया. चला, जे आमचे संपूर्ण विश्वासणारे आहेत, तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो. आज या सकाळच्या वेळेस असंख्य प्रेक्षक विश्वासणारे प्रभू या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत. प्रत्येक जण जे आज परमेश्वरा तुझं वचन, तुझी वाणी ऐकत आहेत, त्या सर्वांना तुझं सहाय्य पुरव, मदत कर स्वर्गीय बापा. आणि विशेष प्रकारे तुझं वचन त्यांना समजण्यासाठी तू तुझी कृपा त्यांना पुरव, तुझं ज्ञान दे स्वर्गीय परमेश्वरा. आणि तुझी वचने त्यांच्या अंतःकरणामध्ये स्थिरावण्यासाठी आणि प्रभू त्यांचं अंतःकरण तुझ्या वचनाने आनंदित होण्यासाठी प्रभू त्या सर्वांना तुझी कृपा दया पुरव. प्रभू, आजच्या कार्यक्रमामध्ये तू आमच्या बरोबर आहेस, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ये प्रभू, प्रत्येकाचा तू ताबा घे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आज आपण विशेष प्रकारे पाहणार आहोत पवित्र जीवन जगण्याचे नियम, पवित्र जीवनासाठी नियम, रूल्स फॉर होली लिव्हिंग. लक्षात घ्या की मनुष्य जो आहे तो चांगलं जीवन जगू शकतो याची खात्री प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाला दिलेली आहे. लक्षात घ्या, पवित्र वचन विशेष प्रकारे आज आपल्या सर्वांना सांगतं की जिवंत देवाने म्हटलेलं आहे, जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक जण पवित्र होऊ शकतो आणि पवित्र जीवन जगू शकतो. लक्षात घ्या, काहींचं असं म्हणणं असू शकतं की हो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांची क्षमा करावयास समर्थ आहे आणि पापांची क्षमा आम्हाला मिळणं प्रभूंची कृपा दया आहे की त्याच्याद्वारे आम्हाला पापाची क्षमा मिळालेली आहे. पण तसं पवित्र जीवन जगणं या जगामध्ये अशक्य आहे, कठीण आहे आणि आम्ही चुकणारे आहोत, आम्ही पडणारे आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार करून आम्ही जे विश्वासणारे आहोत पुष्कळशा वेळेस तो प्रयत्न करणंच सोडून देतो की ज्यासाठी प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला, तुम्हाला आणि मला पवित्र
करण्यासाठी आणि विशेष प्रकारे पवित्र जीवन कसं जगावं हे दाखविण्यासाठी प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याच्या संपूर्ण शिष्यांनी पवित्र जीवन जगून आमच्या समोर आदर्श दाखवलेला आहे. आजही जगामध्ये अनेक लोक जे पवित्र जीवन प्रभू ख्रिस्ताच्या समोर जगत आहेत ते आमचा आदर्श आहेत. जे प्रभूमध्ये विसावा पावलेले आहेत ते आमचा आदर्श आहेत. मग इतके सर्व आमच्या समोर उत्तम उदाहरणं आहेत, इतके सर्व काही प्रभूने आम्हाला दाखवलेले सर्व काही आदर्श लोक पवित्र शास्त्रामध्ये आहेत, या जगामध्ये होऊन गेलेले आहेत, आजही आहेत. तरीही आमच्यापैकी काही जण असे बोलताना आढळतात की आम्ही फक्त प्रयत्न करणारे आहोत पण अशक्य आहे. लक्षात घ्या, जे अशक्य आहे ते शक्य करण्यासाठीच प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने ते शक्य करून दाखवलं. संपूर्ण मानवांच्या पापांच्या क्षमेचा मार्ग त्याने मोकळा केला जो अनेकांसाठी अशक्य होता. लक्षात घ्या, प्रभूने तो मोकळा केलेला आहे. आणि प्रभूने जर तो मोकळा केलेला आहे, जर त्याने तुम्हाला आणि मला पवित्र केलेलं आहे त्याच्या बहुमूल्य रक्ताने, तर मग त्याचा अर्थ काय आहे की आम्ही ती पवित्रता सातत्याने राखावी आणि तसं जीवन आम्ही जगावं. लक्षात घ्या, बाप्तिस्मा हा काही एक साधारण विधी नाही की फक्त एकदा आम्ही तो बाप्तिस्मा घ्यायचा आणि मग आमच्या पापांची क्षमा झाल्यानंतर मग आम्हाला जसं वाटेल तसं जीवन जगायचं किंवा काही दिवस प्रयत्न करायचे आणि मग नाहीच होत असेल तर सोडून द्यायचं. मग पहिले जसं होतो तसंच वागायचं. फक्त मनामध्ये आम्ही ठरवून घ्यायचं की आमच्याच्याने अशक्य आहे, मग आम्ही जेव्हाही प्रभूकडे क्षमा मागू प्रभू क्षमा करणार आहे, पण आम्ही वारंवार त्या गोष्टी करीत राहू. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की आम्ही अजूनही जसं पाहिजे तसं जीवन जगण्याचा त्या ठिकाणी सुरुवातच केली नाही. ज्यांची सुरुवात नाही त्यांच्यासाठी मग हा जो काही त्यांचे विचार आहेत ते तसेच राहतात. पण ज्यांनी सुरुवात केलेली असते त्यांना आठवतं की नाही, माझी सुरुवात चांगली झालेली होती आणि पुन्हा एक वार मी तसं जीवन जगू शकतो जसं मी पूर्वी जगलो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आल्यामुळे. याची आठवण आम्हाला प्रत्येकाला येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आज विशेष प्रकारे संपूर्ण विश्वासणाऱ्यांसाठी आज प्रभूचं वचन सांगतं की आम्ही पवित्र जीवनासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचे नियम आम्ही पाळणं गरजेचं आहे, म्हणजे आम्ही पवित्र जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. लक्षात घ्या, जे आज अनेक प्रेक्षक आहेत, अनेक प्रेक्षक अशा प्रकारे विचार करतात की पवित्र जीवन फक्त जे संत आहेत, महात्मे आहेत, ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे किंवा ज्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे किंवा ज्यांनी काहीतरी महान अशी गोष्ट करून गेलेले आहेत तेच फक्त पवित्र जीवन जगलेले आहेत आणि बाकीचे मानव तसं करू शकत नाही, कारण ते या संसारामध्ये आहेत, जगामध्ये आहेत आणि मग बाकीच्या मानवांसाठी ते अशक्य आहे. पण लक्षात घ्या, प्रभू येशू सर्वांना सांगू इच्छितो की तुम्हीही सुद्धा पवित्र जीवन जगू शकता प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याच्या द्वारे. आणि जी पवित्रता तुम्हाला मिळणार आहे ती पवित्रता टिकवून ठेवण्याच्या द्वारे आणि त्याचे नियम पाळण्याच्या द्वारे आम्ही या जगामध्ये पवित्र जीवन जगू शकतो, याची खात्री प्रभू ख्रिस्ताच्या वचनामध्ये आहे. काही नियम आज आपण पाहणार आहोत. आपण काही नियम पाहत असताना थोडा विचार करणार आहोत, कारण प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काही नियम आहेत. नियमाशिवाय दुसऱ्या जगामध्ये कोणत्या गोष्टी आम्हाला आढळत नाहीत. याचा अर्थ आम्हाला रूल्स फॉलो करणं फार महत्वाचं आहे. जरीही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या ठिकाणी अंधाराच्या सत्तेमधून काढलं, आम्हाला बंधमुक्त केलं, याचा अर्थ आम्हाला त्याने स्वतंत्र केलं, पण स्वैराचार करण्यासाठी नव्हे तर स्वतंत्रतेच्या नियमामध्ये राहण्यासाठी त्याने आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे जे नियम पाळणारे आहेत योग्य प्रकारे त्यांच्यासाठी पवित्रतेचा मार्ग आहे. पण जे नियम पाळू शकत नाही मग त्यांना किती सांगितलं तरी काही फरक पडू शकणार नाही. पण ज्यांना नियम आवडतात प्रभू त्यांना आशीर्वादित करतो.
जे नियमाला विशेष प्रकारे सन्मान देतात आणि ते नियम पाळण्याचा काटोकाट प्रयत्न करतात. विश्वासणाऱ्यांनो, कृपा करून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्तोत्र संहिता, पवित्र शास्त्रामधलं जे पुस्तक आहे त्याचं पुन्हा वाचन करावं. आणि तेथे बघा की स्तोत्रकर्ता नियमशास्त्रासंदर्भामध्ये, देवाने दिलेल्या नियमासंदर्भामध्ये तो किती काकुळतेने देवाकडे म्हणत आहे की मी तुझे नियम पाळीत आहे, मला तुझे नियम अगाध आवडतात, ते फार गोड आहेत, माझं अंतःकरण प्रफुल्लित करणारे आहेत आणि मला तुझे नियम शिकव म्हणजे मी अपराध्यास तुझे नियम शिकू शकेल. तुझे नियम फार चांगले आहेत प्रभू, ते माझ्या जीवनासाठी आहे, मला चांगलं बनवण्यासाठी आहेत. हे स्तोत्रकर्त्याने ओळखलं आणि असंख्य लोकांनी त्या काळामध्ये ओळखलं. आज तुम्हाला आणि मला ओळखणं गरजेचं आहे की जे स्वतंत्रतेचा नियम प्रभूने आज संपूर्ण मानवांना दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, तो म्हणजे नवीन कराराचा नियम आज तुम्हाला आणि मला पाळणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यावर प्रीती करणं आवश्यक आहे. कारण जर आमची प्रीती नियमावर आहे तर नियम आम्हाला सहज पाळता येणार, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पवित्र जीवन जगण्यासाठी नियम आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपण स्वतःला फार अशा प्रकारे काय म्हणतात त्याला, कठीण प्रसंगामध्ये ओढल्यासारखं आम्ही वागू नये. ते नियम आनंदाने स्वीकारावेत, कारण ते नियम आम्हासाठी फार महत्वाचे आहेत. देवाने ते आम्हाला दिलेले आहेत. पवित्र वचन काय सांगतं तिकडे आपण लक्ष देऊया. योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन काय सांगतं इकडे लक्ष द्या. योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. विशेष प्रकारे हा जो शास्त्र भाग किंवा हे वचन आम्हाला मार्गदर्शन करत आहे. हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. म्हणजे जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे ते जर आम्ही केलं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही पवित्र त्या ठिकाणी होऊन जाऊ आणि अधिक चांगल्या रीतीने पवित्रतेमध्ये राहू शकतो, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं तर. येथे जी घटना घडलेली आहे त्याचा थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की एका गावामध्ये लग्न होतं. त्या गावाचं नाव आहे काना आणि विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रित होते. प्रभू येशू ख्रिस्ताची आई त्या ठिकाणी आमंत्रित होती. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारे सांगण्यात आलं की त्या काळामध्ये विशेष प्रकारे मेजवानी म्हणून द्राक्ष रस दिला जात होता. ज्या प्रकारे तुम्हाला आणि मला माहित आहे की आजही अनेक विवाह समारंभामध्ये विशेष प्रकारे वेलकम ड्रिंक दिल्या जातं, वेगवेगळे पेय दिल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सुंदर अशा प्रकारे ज्यूसेस त्या ठिकाणी दिल्या जातात पाहुणे मंडळींना आणि फार सुंदर अशा प्रकारचं अनेकांचं स्वागत केलं जातं. तशाच प्रकारचं त्याही काळामध्ये द्राक्षरस हा एक प्रकारे पाहुण्यांसाठी दिल्या जाणारा एक प्रकारचा सन्मान होता. आणि मग अशा प्रकारे सांगण्यात येतं की नेमका तो द्राक्षरस संपला आणि पुष्कळशा लोकांना तो मिळाला नाही. आणि मग ज्याच्या घरामध्ये विवाह होता तो व्यक्ती घाबरून गेला आणि त्याने म्हटलं की इतक्या लवकर आता याची व्यवस्था कशी केला जाणार आहे. कारण आम्हाला माहिती आहे की लग्न घटिकेचा एक वेळ असतो आणि समय असतो. लोकांना या जसं त्या ठिकाणी येतात जाण्याची सुद्धा त्या ठिकाणी घाई असते आणि तो समारंभ तेवढ्या वेळापुरता असतो आणि मग तेवढ्या वेळामध्ये सर्व गोष्टी घडून येणं फार महत्वाचं असतात. नाहीतर त्या व्यक्तीचं विशेष प्रकारे लोकांना हसं होऊन जातं. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी अपमानित वाटतं की ज्याला अशा प्रकारे व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे तो व्यक्ती घाबरून गेला आणि तेथे प्रभू येशू ख्रिस्ताची आई होती. आणि बायबल आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आईने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की द्राक्षरस संपलेला आहे. आणि मग त्याच्या आईने स्पष्टपणे त्या ठिकाणी जे दास होते, नोकर चाकर होते, त्यांना म्हटलं की हा जे काही सांगेल ते तुम्ही करा. हा तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही करा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐका.
तो तुम्हाला सांगणार आहे, त्याकडे तुमचं बारकाईने लक्ष असू द्या. आणि पवित्र वचन सांगतं की तेथे 6 दगडी रांजण होते आणि ते त्या ठिकाणी प्रवेश ख्रिस्ताने त्या चाकरांना म्हटलं की हे संपूर्ण रांजण पाण्याने भरून काढा. आणि त्यांनी सुद्धा तसंच केलं. कसल्याही प्रकारचा विचार न करता जसं प्रभूने सांगितलं त्यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, कसल्याच प्रकारची आडकाठी केली नाही किंवा प्रश्न केला नाही की पाणी कशाला पाहिजे, त्याच्यामध्ये आम्हाला द्राक्षरसाची गरज आहे आणि तुम्ही पाणी भरायला सांगत आहात. आणि जसं प्रभूने सांगितलं तसं त्या लोकांनी केलं. आणि जसं ते रांजण 6च्या 6 भरल्या गेले, प्रभूने म्हटलं घ्या आणि त्यामधून तुम्ही त्या ठिकाणी पाहुण्यांना त्या ठिकाणी वाढा आणि त्यांना द्या. आणि त्यांनी तसंच केलं. ज्यांनी ते रांजण भरले त्यांनीच त्यामधून त्या ठिकाणी तो रांजणामधून ज्या वेळेस त्या ठिकाणी ते जे काही साहित्य असेल त्यामधून जेव्हा काढलं त्यावेळेस त्या पाण्याचा द्राक्ष रस झालेला होता. हा चमत्कार प्रवेश ख्रिस्ताने विवाहामध्ये केलेला आहे. लक्षात घ्या. आणि पवित्र वचन तुम्हाला आणि मला सांगतं की जर आम्ही प्रवेश ख्रिस्ताचं ऐकलं तर आम्ही चांगलं जीवन जगू शकतो. कारण प्रवेश ख्रिस्त पाण्याचा सुद्धा बदल करू शकतो. पाण्याला द्राक्षरसामध्ये तो बदलू शकतो. तो प्रभू आहे, तो जिवंत देव आहे. तसंच तो तुम्हाला आणि मला पवित्रतेमध्ये चालण्यासाठी त्या ठिकाणी सहाय्य करणारा आहे, जर आम्ही त्याचं ऐकलं तर. त्याचं ऐकण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आम्हाला पवित्र वचन वाचावं लागेल, बायबलकडे वापस यावं लागेल. प्रवेश ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे त्याकडे आम्हाला आमचं लक्ष लावावं लागेल आणि मग आम्हाला ते पाळावं लागेल जे त्यांनी सांगितलं. आणि मग ते करून तुम्ही पहा, मग तुम्हाला समजेल की तुम्हीही पवित्र जीवन जगू शकता आणि तेही उत्तमरित्या, कसल्याच प्रकारचा अडखळ न होता सहज तुम्ही हे जीवन जगू शकता. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सहजरित्या तुम्ही जीवन जगू शकता जर तुम्ही प्रवेश ख्रिस्ताचं ऐकलं तर. लक्षात घ्या, जर आणि तर हा शब्द आहे. जर प्रवेश ख्रिस्ताचं ऐकलं तर. पण आम्ही जर प्रवेश ख्रिस्ताचंही ऐकतो, जगातल्या गोष्टीही ऐकतो, सैतानाचंही ऐकतो, तर मग आम्ही ते करू शकणार नाही. आम्हाला फक्त प्रवेश ख्रिस्ताचं ऐकायचं आहे, बाकीच्या सर्व गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. आणि जर पवित्र जीवन, खरं जीवन जगायचं आहे तर आम्हाला प्रवेश ख्रिस्ताचं ऐकणं फार महत्वाचं आहे. पवित्र वचन आणखीन काय सांगतं तिकडे आपण लक्ष देऊया. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 3 ते 6 ही वचने. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 3 ते 6 वचन. लक्ष द्या, पवित्र जीवनासाठी कोणते नियम आहेत. आणखीन आपण नियम पाहणार आहोत की पवित्र जीवन जगण्यासाठी आम्ही कोणते नियमांचं पालन करावं. पवित्र वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. 1 जॉन चॅप्टर 2 वर्सेस 3 to 6 काय सांगतं लक्ष द्या. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्याहून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहो. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. हा एक नियम प्रभूने सांगितलेला आहे त्याच्या वचनामध्ये. जसा आमचा प्रवेश ख्रिस्त चालला म्हणजे जीवन जगला, तसं त्याला अनुसरणाऱ्याने चाललं पाहिजे. पहिले आपण काय ऐकलं, त्याने जे काही सांगितलं ते आम्ही ऐकून करायला पाहिजे. आणि जसा तो वागला किंवा चालला तसं आम्ही चालायला पाहिजे. आणि जर आमचा प्रभू या जीवनामध्ये या भूतलावर चाललेला आहे योग्य रीतीने, तर प्रत्येक विश्वासणारा चालू शकतो याची खात्री आणि याचं उत्तम उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याने ते स्वतः मनुष्यांना दिलेलं आहे की जो कोणी माझ्या मागे येतो तो आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्याला कसल्याच प्रकारचं अडखळण येणार नाही आणि माझ्या हातातून त्याला कोणी हिसकावून घेणार नाही. ही प्रभूची अभिवचने आहेत. तो जसा चालला तसं आम्ही चाललं पाहिजे असं बायबल आम्हाला सांगत आहे. पवित्र वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नोहा देवाबरोबर चालला, हनोक देवाबरोबर चालला. अनेक उदाहरण आहे पवित्र शास्त्रामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक, जिवंत देवाला त्या ठिकाणी स्वीकारणारे लोक त्या ठिकाणी त्याच्या इच्छेप्रमाणे चाललेले आहेत. आणखीन एक गोष्ट मी विश्वासणाऱ्यानं तुम्हाला सांगतो, कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडत असेल आणि तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त एकच विचार करायचा की अशा वेळेस जर प्रवेश ख्रिस्त माझ्या ठिकाणी किंवा माझ्या जागी असता तर त्याने काय केलं असतं. ते आम्ही करणं म्हणजे प्रवेश ख्रिस्ताप्रमाणे चालणं होय. प्रवेश ख्रिस्ताला आमच्यामध्ये स्वीकारल्यानंतर वारंवार हा विचार यायला पाहिजे की जर येशू माझ्या ठिकाणी असता तर त्याने काय म्हटलं असतं, काय बोललं असतं, त्याने काय केलं असतं, हे आम्ही करायला पाहिजे किंवा तसं आमच्या जीवनामध्ये विचार यायला पाहिजे. म्हणजे आम्हाला समजून येईल की जसा तो पवित्र चालला तसं तुम्ही आणि मी पवित्र चालावं, जिवंत देवाची इच्छा आहे. समजत आहे? किती साधं आणि सोपं आहे. त्याचं ऐकावं, त्याने जे सांगितलं तसं आम्ही केलं तर आम्ही पवित्र जीवन जगू शकतो. जसा तो चालला तसं आम्ही जर चाललो तर आम्ही पवित्र जीवनामध्ये चांगलं त्या ठिकाणी मार्गक्रमण करू शकतो स्वर्गीय जीवनाकडे जाण्यासाठी. आणखीन देवाचं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन काय सांगतं तिकडं लक्ष द्या. पण शंका धरणारा तर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. बायबल काय सांगतं? जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. म्हणजे ज्याबद्दल आम्हाला संशय निर्माण होतो आणि ते जर आम्ही करतो तर ते पाप आहे. पवित्र वचन स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे. प्रेक्षकांनो लक्ष द्या, तुमच्या मनामध्ये सुद्धा काही गोष्टींबद्दल संशय निर्माण होत असेल. तुम्ही ज्या गोष्टी करीत आहात, परंपरा पाळीत आहात, अनेक गोष्टीमध्ये तुम्ही फार चांगलं करीत आहात, पण तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये जर काही विचार येत असेल की आम्ही जे करत आहोत ते योग्य आहे काय, खरोखर आम्हाला ते मोक्षाकडे घेऊन जाणार आहे काय, का उगीच आम्ही धामधूम करीत आहोत, जर असं वाटत असेल तर बायबल सांगतं की ते पाप आहे, कारण ते विश्वासाने नाही. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की एकच जिवंत देव आहे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि प्रवेश ख्रिस्ताचे लोक निसंशयपणे प्रवेश ख्रिस्ताच्या मागे जात आहेत. जे ज्याबद्दल आम्हाला संशय आहे त्या गोष्टी मनुष्याने करू नये. विश्वासणाऱ्यांनो, ज्याबद्दल आम्हाला संशय येतो किंवा आम्हाला वाटतं की ही गोष्ट बरोबर नाही, जसं तुमची सद्विवेक बुद्धी तुम्हाला सांगते याचा अर्थ तुम्ही ते करू नये. सिंपल रूल आहे, साधारण रूल आहे. तुमची सद्विवेक बुद्धी तुम्हाला वारंवार टोचणे देते की हे योग्य नाही, हे जे करत आहात ते बरोबर नाही, हे जे बोलत आहात ते योग्य नाही, मग ते टाळावं किंवा करू नये. याचा अर्थ आहे की तुम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहात आणि जीवन जगत आहात. किती सुंदर नियम प्रभूने आम्हाला सांगितलेले आहेत की आम्ही तशा प्रकारे जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. आणखीन देवाचं वचन काय सांगतं तिकडं आपण लक्ष देऊया. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि यामधलं 31व वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि 31व वचन काय सांगतं लक्ष द्या. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करीता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. बायबल काय सांगतं? पवित्र जीवन जगण्यासाठी नियम कोणता आहे? जे काही आम्ही करीत आहोत ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. तुमच्या लक्षात येत आहे?
जे काही आम्ही करणार आहोत किंवा करीत आहोत त्याद्वारे देवाचं गौरव होतं का, हे आम्ही पाहणं फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, ज्याद्वारे देवाचं गौरव होत नाही त्या गोष्टी आम्ही करू नये. किती साधारण नियम आहे. पवित्र जीवन जगण्याचा नियम काय आहे? ज्याद्वारे देवाचं गौरव होत नाही त्या गोष्टी आम्ही बिलकुल करू नये. हे पवित्र वचन आहे. त्याचप्रमाणे ज्या गोष्टींच्या द्वारे देवाचं गौरव होतं त्या आम्ही कराव्यात. ज्याद्वारे देवाचं गौरव होत नाही त्या आम्ही करू नये. ज्याद्वारे जिवंत देवाचं गौरव होतं, त्याचा सन्मान वाढतो, ते आम्ही करावं. हा एक साधारण नियम पवित्र वचनामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि प्रत्येक जण तसं करू शकतो जर त्याने ठरवलं तर. त्याचप्रमाणे बायबल तुम्हाला आणि मला काय सांगत आहे, हा शेवटचा नियम आज पवित्र जीवन जगण्यासाठी विशेष प्रकारे मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. कलस्सीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23वे वचन काय सांगतं तिकडं लक्ष द्या. कलस्सीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23वे वचन. बुक ऑफ कलेसियन चॅप्टर 3 वर्स 23 काय म्हणतं, आणि जे काही तुम्ही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. म्हणजे जी काही जबाबदारी आमच्यावर देण्यात आलेली आहे, कोणतंही क्षेत्र असो, जेथे कुठे प्रभूने तुम्हाला ठेवलेलं विश्वासणाऱ्यांनो, ते सर्व जीवे भावे करा. कोणासाठी? प्रभूसाठी. प्रभूसाठी सर्व काही जीवे भावे करा. जीवे भावे समजतं म्हणजे संपूर्ण आपली शक्ती लावून चांगलं करण्याचा सदैव प्रयत्न करा आणि तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल जेव्हा तुम्ही जीवे भावे कोणतीही गोष्ट कराल आणि ती ठरवून करा की तुम्ही प्रभूसाठी करीत आहात. प्रभूसाठी करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रभूचे लोक जगामध्ये ज्यांनी त्यांचा छळ केला त्यांची सेवा करण्यासाठी आज सामोरे जात आहे. जेथे कुठे प्रभूच्या लोकांचा छळ झाला तेथेच प्रभूचे लोक तेथे सर्व व्यवस्था घेऊन, त्यांना मदत घेऊन, त्यांची सर्व काही काळजी घेण्यासाठी सामोरे येताना दिसतात, कारण ते माणसासाठी नव्हे तर प्रभूसाठी करीत आहेत. हे लक्षात घ्या. हा साधारण नियम तुमच्या समोर आलेले आहेत पवित्र जीवन जगण्यासाठी आणि ते प्रत्येक जण पाळू शकतात. पण सर्वात महत्त्वाचं आहे, जोपर्यंत आम्ही प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आम्हाला पवित्र जीवन लाभणार नाही किंवा त्या ठिकाणी मिळणार नाही. ज्यावेळेस आम्ही पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करू याचा अर्थ आम्हाला ते मिळालेलं आहे आणि आम्ही प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. नंतर हे नियम आम्हाला प्रभू सहाय्य करेल पाळण्यासाठी. आणि आज जे काही तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे ते म्हणजे प्रभूने जे काही सांगेल ते आम्हाला करायचं आहे. दुसरं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जसं चालला तसं तुम्हाला आणि मला चालायचं आहे. त्याचप्रमाणे जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे आणि ते आम्ही करू नये, बायबल आम्हाला सांगतं. आणि जे काही आम्हाला करायचं आहे ते सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा. आणि जे काही प्रभूने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे जीवे भावे पाळण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचं पवित्र जीवन हे प्रभूला आनंदित करणारं होणार आहे. किती साधारण नियम आज आम्हाला मिळालेले आहेत. काय आम्ही ते पाळू शकत नाही? विश्वासणाऱ्यांनो, प्रभू आमचा या जगामध्ये जसा चालला तसं तुम्ही आणि मी चाललो तर आमच्यासाठी स्वर्गीय मुकुट तयार आहे, जीवनी मुकुट तयार आहे. आणि प्रभूची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवनामध्ये सातत्य राखावं, सदोदित चालावं. प्रभू संपूर्ण विश्वासणाऱ्यांना पवित्र जीवन जगण्यासाठी अधिक सहाय्य करो आणि अनेक जण त्यांचं जीवन पाहून प्रभूकडे येतील, हीच माझी प्रभूकडे विनंती आहे. संपूर्ण जे प्रेक्षक आहेत तुम्ही सुद्धा प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करून पवित्र होऊन पवित्र जीवन जगण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तयार आहे याची खात्री बाळगा. प्रभूकडे या आणि आशीर्वादित व्हा. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र जीवनासाठी असलेले नियम प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे फार परमेश्वरा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आज आम्हाला कळालेले आहेत. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो स्वर्गीय बापा. संपूर्ण विश्वासणाऱ्यांना समजण्यासाठी सहाय्य कर, ज्ञान पुरव स्वर्गीय बापा. आणि अनेकांसाठी प्रभू
ते तारणाचा परमेश्वरा मार्ग होऊ दे त्यांना परमेश्वरा. तारण सांगण्यासाठी अनेकांना परमेश्वरा तू मोकळं कर, हीच माझी विनंती आहे. अनेक प्रेक्षक आहे स्वर्गीय बापा, पवित्र जीवन जगण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत, पण प्रभू त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष प्रकारे तू तुझ्या वचनांची पेरणी कर आणि त्यांनी आपल्या मुखाने प्रभू येशू हाच संपूर्ण जगाचा तारणारा आहे आणि त्यांचा तारणारे कबूल करून त्यांनी तुझ्याकडे यावं यासाठी सहाय्य कर स्वर्गीय बापा. आणि पवित्र जीवन जगण्यासाठी त्यांना सुद्धा तू मदत कर तुझा स्वीकार करण्याच्या द्वारे. प्रभू ये प्रत्येकांना तू तुझी कृपा दया पुरव. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.